नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं। मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दादर नगर हवेली आणि दमन दीवमध्ये फॉरेस्ट गार्ड म्हणजेच वनरक्षक आणि वनपाल ह्या जागा निघाल्या होत्या। मित्रांनो, आता त्यांचे फिजिकल चालू होणार आहेत। फिजिकलमध्ये तुमचे काय काय इव्हेंट होणार आहेत, हाईट किती लागणार आहे तुम्हाला, चेस्ट किती लागणार आहे आणि मित्रांनो तुमची सर्व इव्हेंट किती होणार आहे, तुमचे किती इव्हेंट होणार आहे आणि रनिंग तुमची किती होणार आहे किंवा किती किलोमीटर तुमची रनिंग होणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली तर आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा। मित्रांनो, नवीन असले तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, माझ्याकडे हे पीडीएफ आहे जाहिरात, म्हणजे ती जेव्हा जाहिरात आली होती तेव्हा ऑफिशियल जे नोटिफिकेशन आहे ते माझ्याकडे डाउनलोड आहे। मित्रांनो, आपल्या टेलिग्राम ग्रुपवर अपलोड करून देईल। तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जर जॉईन झाले नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन होऊन जा। तुम्हाला तिथं संपूर्ण पीडीएफ जी आहे मित्रांनो ती तुम्हाला भेटून जाईल। आता बघा मित्रांनो, ही पीडीएफ आहे ती बघू शकता तुम्ही। आता बघा, ही जी रिक्वायरमेंट आली होती मित्रांनो, ही जी भरती आली होती मित्रांनो ती 30/7/2024 ला आली होती, म्हणजेच 30 जुलैला आली होती। तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही फॉरेस्ट गार्डचं, इथं मी याच्यावर बी एक डिटेल्स व्हिडिओ बनवला होता, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही चेक करू शकतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिजिकल बद्दल बघणार आहे आणि जे तुमचं सिलेबस आहे ते मी ह्याच व्हिडिओमध्ये, जर व्हिडिओ जास्त मोठा नाही झाला तर मी याच व्हिडिओमध्ये कव्हर करेल, नाही तर मग स्पेशल त्याचा व्हिडिओ तुम्हाला सिलेबसचा ह्याच्यावर येऊन जाईल। फॉरेस्ट गार्डचा आणि वनपालचं वेगवेगळं, वनरक्षक आणि वनपालचं वेगवेगळं व्हिडिओ तुम्हाला दिसेल मित्रांनो। तर बघा मित्रांनो, आता याच्यामध्ये आपण हे वेकेन्सी होत्या तुम्ही बघू शकतात। आता आपण फिजिकलचं बघणार आहे, तर बघा फॉरेस्ट गार्डचं इथं बघू शकता तुम्ही। बघा, खूप मित्रांचे प्रश्न येत होते फॉरेस्ट गार्डला काय फिजिकल आहेत, किती हाईट लागत आहे आणि तुमची जी रनिंग आहे ती किती होणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात। तर मित्रांनो, जर एज्युकेशन तर बघितलं तर सर्वात पहिले इथं एज्युकेशन दिलेलं आहे बघा, मस्ट हॅव पास SSC, तुम्ही 12वी पास असणे गरजेचं आहे मित्रांनो। आता बघा, महाराष्ट्रामध्ये वनरक्षकला 10वी चालते फक्त, इथं तुम्हाला 12वी पास, 12वी क्लास बघा, क्लास 12 तुमची एक्झाम पास असणे गरजेचे आहे। किती मार्काने असेल ते तसं काही उल्लेख इथं केलेला नाहीये, पण तुमची 12वी पास असणे इथं गरजेचे आहेत। आता बघा, फिजिकल स्टँडर्ड इथं दिलेले मिनिमम तुम्ही बघू शकतात। आता मेडिकल आणि फिटनेस सर्टिफिकेट फ्रॉम द चीफ मेडिकल ऑफिसर, हाईट अँड चेस्ट। आता बघा मित्रांनो, जेव्हा तुम्ही फिजिकलला असाल तर तुम्हाला डॉक्युमेंटचा हा एक इथं प्रश्न दिलेला आहे, म्हणजे डॉक्युमेंटचा एक डॉक्युमेंट दिलेलं आहे इथं बघा, मेडिकल आणि फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला चीफ मेडिकल ऑफिसर कडून काढून घ्यावं लागेल। तुमच्या हाईट तिथंच चेस्ट तुम्हाला मोजावी लागेल आणि चेस्ट पण तुम्हाला तिथं मोजावी लागेल आणि तुमचं जे मेडिकल सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला इथं बनवावं लागेल। आता बघा, इथं 4 मेलसाठी म्हणजेच पुरुषांसाठी इथं दिलेलं बघू शकता तुम्ही। तर बघा मित्रांनो, आता अदर दॅन ST कॅन्डिडेट म्हणजेच मित्रांनो OBC, SC आणि EWS ओपन जनरल, त्यांच्यासाठी हाईट जी 163 सेंटीमीटर आणि चेस्ट तुमचं नॉर्मल 79 सेंटीमीटर असलं पाहिजे आणि फुगून जे एक्सेपेंट म्हणजेच फुगून तुमचं 84 सेंटीमीटर इथं झालं पाहिजे, म्हणजेच 5 सेंटीमीटर तुमचं चेस्ट इथं फुगलं पाहिजे। अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे, तुम्ही बघू शकतात। आणि ST कॅन्डिडेटसाठी बघू शकता तुम्ही। आता ST कॅन्डिडेटसाठी तुम्हाला दाखवतो बघा। तर ST कॅन्डिडेटसाठी मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही, फिजिकल जे हाईट तुमची लागणार आहे, तर बघा हाईट इथं 158 सेंटीमीटर दिलेलं आहे ST कॅन्डिडेटसाठी आणि जे चेस्ट आहे मित्रांनो ते नॉर्मल इथं बघू शकता तुम्ही 76 सेंटीमीटर असलं पाहिजे आणि फुगून ते 81 सेंटीमीटर झालं, म्हणजेच 5 सेंटीमीटर तुमचं जे चेस्ट आहे ते फुगलं पाहिजे। आता हे झालं मित्रांनो मेलचं। आता फिमेलचं बघू शकता तुम्ही, हाईट इथं जे OBC, ओपन जनरल किंवा जेवढ्या पण कॅटेगरी आहेत ST सोडून SC सर्व कॅटेगरीसाठी इथं मुलींसाठी 150 इथं सेंटीमीटर हाईट लावलेली त्यांनी इथं बघू शकता तुम्ही। आणि फिमेलसाठी बघू शकता मित्रांनो, इथं फिमेलचं चेस्ट पण दिलेलं आहे बघू शकता तुम्ही, चेस्ट पण इथं मोजणार आहे मित्रांनो। बघा, इथं बघू शकता तुम्ही 4 फिमेल लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये चेस्ट पण इथं 47 म्हणजे 74 नॉर्मलमध्ये आणि 79 इथं फुगावं लागेल, म्हणजेच 5 सेंटीमीटर तुमचं चेस्ट फुगलं पाहिजे। आणि ST कॅन्डिडेटसाठी जे महिला आहेत ST कॅन्डिडेटच्या, त्यांच्यासाठी 142 सेंटीमीटर हाईट आणि जे चेस्ट आहे ते 71 सेंटीमीटर नॉर्मल आणि फुगल्यानंतर ते 76 सेंटीमीटर इथं भरलं पाहिजे, म्हणजेच 5 सेंटीमीटर इथं जे चेस्ट आहे तुमचं ते फुगलं पाहिजे। आता बघा, हे झाले तुम्हाला फिजिकल मेजरमेंट झालं मित्रांनो, हाईट, चेस्ट। आणि आता बघा रनिंगचं जर बघा तुम्ही बघू शकता, इथं वॉकिंग टेस्ट इथं दिलेलं बघू शकता तुम्ही। आता फक्त मेलसाठी बघू आपण, बघा मेलसाठी इथं 25 किलोमीटर तुम्हाला पळायचं मित्रांनो, किंवा वॉकिंग करायचे म्हणजेच रनिंग करायचे 25 किलोमीटर। ते त्याचं टाइम जे मित्रांनो ते 4 तास तुम्हाला टाइम दिला जाईल, त्याच्यामध्ये तुम्हाला 25 किलोमीटर जे मित्रांनो ते कव्हर करायचं आहे। आणि फिमेलसाठी मित्रांनो 14 किलोमीटर, त्यांना 14 किलोमीटर कव्हर करायचं आहे, ते पण 4 तासामध्ये। आता बघा, हे मी तुम्हाला वनरक्षकचं सांगितलंय, वनरक्षकचं मेल पुरुषांसाठी 25 किलोमीटर 4 तासामध्ये आणि मुलींना 14 किलोमीटर 4 तासामध्ये। अशा प्रकारचं इथं बघा फिजिकल मेजरमेंट त्यांनी इथं दिलेले आहेत। तर बघा, आता ते झालं मित्रांनो, हे वनरक्षकचं झालं बघू शकता तुम्ही। आता
वनपालचं सेम याचं असंच वनपालचं मित्रांनो बघू शकता तुम्ही, हाईट चेस्ट सेम सर्व सेमच आहे वनपालचं. जर तुम्ही वनपालसाठी फॉर्म भरला असेल तर तुमचं फिजिकल मेजरमेंट वनरक्षक सारखंच होणार आहे. फक्त जे क्वालिफिकेशन आहे मित्रांनो त्याच्यामध्ये इथं बघा, ते याला पण क्वालिफिकेशन याला पण क्वालिफिकेशन 12वी पास आहे, पण 50% तुमचं असणे गरजेचं आहे. 50%च्या वर तुमचे मार्क इथं असणे गरजेचे आहेत वनपालसाठी, आणि वनरक्षकासाठी इथं फक्त 12वी पास इथं त्यांनी दिलेले आहेत. अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती बघू शकता तुम्ही. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. नवीन असले मित्रांनो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.